यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बातमी काय आहे सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातल्या नक्की फॉलो करा आणि ही रील खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे तुमच्या यूपीएससी करणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा। केंद्रीय लोकसेवा आयोगाने म्हणजेच यूपीएससीने 2027 मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे। यानुसार सर्वात महत्त्वाची असलेली नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2027 संयुक्तपणे 23 मे 2027 रोजी घेतली जाणार आहे। या परीक्षेची अधिकृत अधिसूचना 13 जानेवारी 2027 ला प्रदर्शित होईल आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 फेब्रुवारी 2027 असेल। तर नागरी सेवा मुख्य परीक्षा 20 ऑगस्ट 2027 पासून सुरू होणार आहे। याशिवाय एनडीए, एनए आणि सीडीएसची पहिली परीक्षा 11 एप्रिलला तर दुसरी परीक्षा 19 सप्टेंबरला घेतली जाईल। अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 31 जानेवारीला आणि मुख्य परीक्षा 19 जून रोजी होईल। तसेच कंबाइंड जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा 10 जानेवारीला तर केंद्रीय सशस्त्र पोलीस दल म्हणजेच सीएसपीएफ परीक्षा 4 जुलै 2027 रोजी घेण्यात येणार आहे। याचसोबत वैद्यकीय सेवा परीक्षा 18 जुलै आणि IPS परीक्षा 18 जून पासून सुरू होईल। या सविस्तर वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच वेळेचं काटेकोर नियोजन करता येणार आहे। मग तुम्ही 2027 मध्ये यापैकी कुठली परीक्षा देणार आहात? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही रील तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। बातमी म्हणजे थोडक्यात